माणसालाच लक्ष द्यायचा, भांडणामध्ये स्त्रीची जरी चूक असली तरी लोक कोणाला म्हणेल? माणसालाच म्हणेल. लक्षात घ्या, माणसालाच चुकीमध्ये पकडणार, माणसाचंच चुकलं असं म्हणणार. कधी स्त्रियांसोबत भांडू नये, मग ती कोणती स्त्री असू द्या. बायको सोबतही जास्त वाद करू नये. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, आठवलं म्हणून. काय झालं, एका गावामध्ये, जसा तुमच्या गावामध्ये सप्ताह होतो आहे की नाही, किती वर्ष झाले बाबा का माहित नाही, 25 झाले ना. ऐका, 25 वर्षापासून सप्ताह चालू आहे. काही काही गावामध्ये 200 वर्ष झाले कार्यक्रम चालू आहे. काही गावामध्ये 100 वर्ष झाले कार्यक्रम चालू आहे. काही गावामध्ये 50 वर्ष झाले कार्यक्रम चालू आहे. बरोबर आहे. काही गावामध्ये शताब्दी झाल्या, काही गावामध्ये अमृत महोत्सव झाले, काही गावामध्ये सुवर्ण महोत्सव झाले, काही गावामध्ये रौप्य महोत्सव झाले. म्हणजे 25 वर्ष झाले का रौप्य महोत्सव, 50 वर्ष झाले का सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष झाले का अमृत महोत्सव, आणि 100 वर्ष झाले की शताब्दी, असं असते की नाही. एका गावामध्ये असं आपल्या गावासारखं धार्मिक गाव होतं, आणि त्या गावामध्ये असा दरवर्षी वार्षिक महोत्सव व्हायचा. योग असा की दरवर्षी कार्यक्रम चालू असताना, ज्या वर्षी कार्यक्रम चालू झाला, आता नवीन कार्यक्रम चालू दरवर्षीच, आता जसा यंदा कार्यक्रम आपल्या इथं चालू झाला, तर यंदा कार्यक्रम चालू झाल्यानंतर त्या गावामध्ये योगायोग असा की त्या वर्षी कार्यक्रमाचा 50वं वर्ष होतं. कितवं? तुम्ही बोलत चला, कितवं वर्ष? 50वं वर्ष होतं. आणि 50वं वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव. कथेमध्ये भागवत कथा होती, आणि पहिलाच दिवस असल्यामुळे प्रवचनकारांनी, कथाकारांनी, प्रवक्त्यांनी सुरुवातीला प्रस्तावना करत असताना, परिहार देत असताना असं सांगितलं की आपल्या गावाचं फार मोठं भाग्य आहे की आपल्या गावामध्ये 50 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे, हा भक्ती उत्सव चालू आहे. खूप भाग्यवान आहात आपण. कारण काही काही गावामध्ये 4-5 वर्ष सप्ते होतात आणि बंद पडतात. बरोबर आहे की नाही. भव्य दिव्य स्वरूपामध्ये होतात आणि मग ते बंद होतात. पण आपल्या गावामध्ये 50 वर्ष झाली. मी आपल्या गावात सांगून राहिलो, हा उदाहरण चालू आहे सांगणं. आपल्या गावामध्ये 50 वर्ष झाली कार्यक्रम चालू आहे, सुवर्ण महोत्सव आहे. काय भाग्यवान